द्या नोंद करणाऱ्या सर्व यंत्रणेवर लोड येऊ नये म्हणून माझी सर्व गाडा मालकांना विनंती आहे की लवकरात लवकर आजच आपली नोंद करून घ्यावी, म्हणजे आम्हाला पण मैदान वेळेत पार पाडून आमचे मित्र मार्गदर्शक कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिताताई रणजित निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे। तसेच या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर यांची कन्या ही अंकुरणीचा पहिला वाढदिवस असल्यामुळे तो वाढदिवस इथे मैदानात साजरा केला जाणार आहे। तसेच स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, या निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे। तरी सर्वांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त या ठिकाणी नोंद करावी आणि लवकर नोंद करावी। विशेष करून संध्याकाळी 4 वाजता आपण जे वाढदिवसाचा कार्यक्रम केलेला आहे अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर हिचा, तर त्या वाढदिवसासाठी सर्व फलटण तालुका असेल, ऑल महाराष्ट्रातल्या बैलगाडी प्रेमी असतील, बैलगाडी शौकीन असतील, चालक मालक असतील, त्यांनी सहभागी व्हावं। वकील साहेब नमस्ते। नमस्ते। काय सांगाल आता बरड मैदानाची काय अपडेट आहे? बरड मैदानाची संपूर्ण तयारी आता झालेली आहे। फाट्या तयार झाल्यात, खडे वेचून झाल्यात, पाणी मारून रोलिंग करून बॅरिगेटिंग, स्टेज, निकाल रेषा सगळं पूर्ण मैदान तयार झालेलं आहे। आतापर्यंत नोंद किती झाली? आतापर्यंत 200+ गाड्या नोंद झाल्यात, परंतु उद्या नोंद करणाऱ्या सर्व यंत्रणेवर लोड येऊ नये म्हणून माझी सर्व गाडा मालकांना विनंती आहे की लवकरात लवकर आजच आपली नोंद करून घ्यावी, म्हणजे आम्हाला पण मैदान वेळेत पार पाडायला मदत होईल। या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल? या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाचं उद्घाटन आमचे मित्र मार्गदर्शक कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिताताई रणजित निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे। तसेच या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सर यांची कन्या ही अंकुरणीचा पहिला वाढदिवस असल्यामुळे तो वाढदिवस इथे मैदानात साजरा केला जाणार आहे। पावसाची काय अपडेट आहे सध्याची? आत्तापर्यंत पाऊस पडलेला नाही आणि उभ्या पावसात होण्यासारखं मैदान आहे, पावसाचं वातावरण सुद्धा अजिबात नाही। बरं। आणि ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल? ऑनलाईन नोंद आता चालू आहे, पण अजून ऑनलाईन नोंद आज जेवढी फास्ट करता येईल एवढी गाडा मालकांनी करून घ्यावी, म्हणजे उद्या आम्हाला वेळेत सगळे लॉट पाडून वगैरे सगळं नियोजित व्यवस्थित वेळेत होईल काम। या मैदानाचं सगळं रोलिंग वगैरे पूर्ण झाले का? पूर्ण झाले, रोलिंग झाले, खडे वेचून पाणी मारून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। चालतंय, धन्यवाद दादा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बुवासाहेब हुमरे। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? खरं तर या ठिकाणी अतिशय सुंदर मैदान व्यवस्था केलेली आहे सर्व मित्रमंडळींनी। यामध्ये सचिन असतील, बुधनवर सर असतील, शिंदे सर असतील, जाधव असतील किंवा फडतरे सर असतील, या ठिकाणी अतिशय चांगलं चोख नियोजन केलेलं आहे, व्यवस्था चांगली केलेली आहे आणि हे मैदान या ठिकाणी कितीही पाऊस आला तरी हे मैदान चालणारं आहे। त्यामुळे मी सर्व गाडा मालकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त नोंद लवकरात लवकर करून घ्यावी। आणि काय आव्हान काय करताल बैलगाडी चालक मालकांना कार्यक्रमाच्या संदर्भात? खरं तर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट केसरी ही स्पर्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे। तसेच स्वर्गीय निंबाळकर सर यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, या निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे। तरी सर्वांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त या ठिकाणी नोंद करावी आणि लवकर नोंद करावी। धन्यवाद दादा। आपल्या समवेत आहेत युवा उद्योजक सचिन शेठ चव्हाण। दादा नमस्ते। नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? आता सध्या अपडेट काय मैदानाची? मैदान बऱ्यापैकी 80% मैदानचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे, बॅरिकेड लावायचं काम चालू आहे, पाणी असेल, रोलिंग असेल, मैदानातील खडे वेचायचं काम हे पूर्ण 100% पूर्ण झालेलं आहे। काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? आता अपडेट का देता तुम्ही? मी तमाम बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की पाऊस या मैदानात कोणत्याही प्रकारचा नाही आणि मैदान हे वेळेतच चालू होणार आहे आणि वेळेतच संपणार आहे। डोळ्याच्या उजेडाने ह्या मैदानाचा फायनल होणार आहे आणि या ठिकाणी सकाळी बरोबर 8 वाजता मैदानाचं उद्घाटन पहिला लॉट खाली पाळायला जाणार आहे आणि ह्या मैदानात विशेष करून संध्याकाळी 4 वाजता आपण जे वाढदिवसाचा कार्यक्रम केलेला आहे अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर हिचा, तर त्या वाढदिवसासाठी सर्व फलटण तालुका असेल, ऑल महाराष्ट्रातल्या बैलगाडी प्रेमी असतील, बैलगाडी शौकीन असतील, चालक मालक असतील, त्यांनी सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो। आणि जास्तीत जास्त नोंद ही
आजच करावी असं मी सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती करतो. कारण उद्याच्याला असं होणार आहे की सगळं लोडिंग असल्यामुळं पावती व्यवस्थित जात नाहीत, नावं चुकतात, सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि जे लॉट आहेत ते आम्ही वेळेत पाडू आणि मैदान वेळेत चालू होईल. आणि विशेष करून या आम्हाला कार्यक्रमासाठी जे फलटणचे युवा उद्योजक आहेत श्री बुवासाहेब हुंबरे साहेब यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं बी मी आभार व्यक्त करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी, उपस्थित राहिले बाईट देण्यासाठी. व सर्वच आमचे सहकारी मित्र असतील यांचं मोलाचं सहकार्य झालेलं आहे. आणि सर्व परत एकदा मी सांगतो सर्व बैलगाडी मालकांना की तुम्ही जास्तीत जास्त नोंद आजच करा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा. चालते, धन्यवाद दादा.